नेहाला चिडवण्यासाठी हेमूने मामाला मुलगी पसंती करून ठेवण्याचं बोलून जो काही गोंधळ घातला होता तो निस्तरणे त्याला भाग होते. त्यासाठी तो गावाला आला. सकाळी 10 वाजता घरी पोचल्यावर फ्रेश होऊन नाश्ता करत असताना आई वडिलांशी त्याची उद्याच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा चालू असतानाच मामाचा फोन आला. मामाने सांगितले की उद्याच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. मामी उद्या पाहुण्यांसोबत येईल आणि आज मुक्कामाला मी एकटाच येतो आहे. हे ऐकून आता मामासोबत निवांत बोलता येईल, त्याला सगळे सांगता येईल या विचाराने हेमूच्या मनाला धीर आल्यासारखं वाटू लागले. नाश्ता करून झाल्यावर आई हेमूला बोलते, तू थोडे निवांत एक डुलकी काढून घे, तोवर मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. हेमू पांघरून घेऊन निवांत पडलेला असतो. तोच आई वडिलांच्या चालू असलेल्या आपल्याबद्दलच्या चर्चेने त्याला जाग येते. त्यांचे सगळे बोलणे तो ऐकतो. त्यामध्ये बाबांच्या या वाक्याने त्याची झोप उडवलेली असते की मुलगी अनुरूप असेल, आपल्या मुलासाठी योग्य असेल व त्याला शोभणारी असेल तर पुढचा विचार करायला काय हरकत आहे. इकडे नेहा दिवसभर तोच विचार करत बसेल म्हणून सोनिया तिला बाहेर फिरायला घेऊन गेलेली असते. दिवसभर फिरून येऊन संध्याकाळी जेव्हा त्या दोघी निवांत बसलेल्या असतात तेव्हा हेमूचा नेहाला फोन येतो आणि हेमू तिला इकडे सगळे ठीक असल्याचं सांगतो. मामा आजच इकडे मुक्कामी येणार आहे, तेव्हा मी आधी त्याच्याशी बोलणार, मग तो आई बाबांशी बोलेल, मग सगळे झोपल्यानंतर तुला काय काय झाले ते सांगेन आणि तुला बघून सुद्धा खूप दिवस झाले आहेत म्हणून आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया. हेमू बरोबर बोलून झाल्यावर नेहा फोन बाजूला ठेवते. तोच तिचा फोन परत वाजू लागतो. फोन तिच्या आईचा असतो. आई तिला बोलत असते की इकडे तुझ्या आजी आजोबांनी आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत येत्या दिवाळीच्या लग्न सीझनमध्ये तुझं लग्न उरकून टाकण्याची एकच रट आमच्या मागे लावली आहे. तेव्हा तू आता 2 दिवस सुट्टी काढून गावाकडे ये आणि तुझ्या इच्छा अपेक्षा काय आहेत या विषयावर सगळ्यांशी चर्चा करून जा. आईचे बोलणे ऐकून नेहा एका पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झालेली असते. इकडे काय होतंय याच्या टेन्शनमध्ये असतानाच आईच्या बोलण्याने तर नेहाच्या मनावर बॉम्बच फोडलेला असतो. आता नेहाच्या समोर आणखी एक मोठं आव्हान, आपल्या घरी जाऊन आपण त्यांना आपल्या आणि हेमूच्या नात्याबद्दल कसं नि काय सांगायचे. कथा इथून पुढे. आपल्या लव्ह स्टोरीचे हिरो आणि हिरोईन हेमकांत आणि नेहा दोघेही सध्या मोठ्या पेचात पडलेले आहेत. तो तिकडे परेशान आणि ही इकडे परेशान. आपण प्रेमात पडलेलो आहोत पण आपल्या घरी तर दुसरेच काही विचार सुरू आहेत. या वादळात आपल्या प्रेमाची नाव तरेल की बुडेल. नेहा मनातून खूपच घाबरून गेलेली पाहून सोनिया तिला धीर देत होती. काळजी नको करू नेहा, हेमू त्याच्या गावाकडची परिस्थिती अगदी काळजीने पार पाडेल. तरी नेहा म्हणाली, सोनिया उद्याचा रविवार नीट जावा, मगच खरे काय ते कळेल. आता रात्र झालीये. हेमू त्याच्या मामाबरोबर बोलला असेल. ते ऐकून मामाला हेमूचा राग न येवो. आता काय चालू असेल तिकडे. इकडे काय झाले पाहूया. संध्याकाळी मामा आला. चहा पाणी झाले. हेमू म्हणाला, चल आपण बाहेर फिरून येऊ. थोडे बोलायचे आहे, काही सांगायचे आहे. मामा म्हणाला, अरे हेमू, मी तुला हेच म्हणणार होतो की चल बाहेर फिरून येऊ. मला काही सांगायचे आहे, जे सगळ्यांच्या समोर नाही सांगता येणार. मामाचे हे शब्द ऐकून हेमू जरा गोंधळूनच गेला. आता हा मामा काय सांगणार आहे कुणास ठाऊक. आधी त्याचे ऐकून घेऊया, मग
आपली कहाणी सांगू, असे मनाशी ठरवत मामा आणि हेमू बाहेर पडले. छोटेसे गाव, त्यामुळे काही अंतर चालून गेले की सगळीकडे अगदी शांत शांत. गर्दी नाही, गोंगाट नाही. हेमू म्हणाला, मामा किती शांत वाटते आहे. नाहीतर आमच्या अवतीभवती नुसती आवाज आवाज, गर्दी आणि गोंधळ. किती वेगळे आहे इथे सगळे. मामा काही न बोलता बसत म्हणाला, मी सांगतो ते ऐकून घे आणि मग यातील माझी बाजू समजून घे, म्हणजे तुझा गैरसमज नाही होणार. हे ऐकून हेमू म्हणाला, अरे मामा, तू सांग अगोदर काय आहे ते, मग आपण ठरवू त्याबद्दल. मामा म्हणाला, त्याचे असे आहे हेमू, तुझ्यासाठी तुझी मामी जी मुलगी घेऊन येते आहे ती एका मोठ्या पॉलिटिकल फॅमिलीतली आहे. तिचे जग तुझ्या जगाशी कुठेच मेळ खात नाहीये, हे मला माहिती आहे. पण तुझ्या मामीच्या डोक्यात का आणि कोणत्या दृष्टिकोनातून या मुलीचे स्थळ तुझ्यासाठी मस्त आहे, हे खोड शिरले आहे, हे कळत नाही. आणि ही मुलगी उद्या नक्की तुझ्याशी बोलेल, ते ऐकून घे. घाईने निर्णय घेऊ नको आणि तिला जे सांगायचे आहे ते तिने नंतर सगळ्यांच्या समक्ष सांगावे, अशी तू तिला कंडिशन टाक. असेच कर तू उद्या. हे सांगायचे आहे तुला. मामाच्या बोलण्याने हेमूला काही कळले नाही. उलट मनातला गोंधळ वाढला. पण यातून आशेचा एक अंधुकसा किरण दिसतो आहे, असे त्याला मनातून वाटत होते. तो म्हणाला, ठीक आहे मामा, तू म्हणतोस तसेच होईल. एक काम मात्र तू करायचे आहेस. मामी आणि पाहुणे गेल्यावर तू जायचे आहेस. त्यांच्यासोबत परतण्याची घाई करू नकोस. उद्या तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे मला. हेमूचे ऐकून घेत मामा म्हणाला, तू तुझ्या मनात एक खोनगाठ पक्की बांधून ठेव हेमू. हा मामा नेहमीच येईल तुझ्या कामा. बाहेरून फिरून आल्यावर जेवणे खाणे झाले. उद्या येणाऱ्या पाहुण्यांबद्दल जुजबी बोलणे झाले. हेमूचे आई बाबा म्हणाले, तुम्ही दोघे बाहेर गेला तेव्हा काय ठरवले, तुम्ही आम्हाला कळले पाहिजे. उद्या पाहुण्यांनी आम्हाला आमचे मत विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देणे बरे दिसणार नाही. हेमूच्या बाबांची समजूत घालत मामा बोलू लागला, दाजी, तुम्ही अजिबात काही फिकीर करायचे नाही. फक्त पाहत राहायचे काय काय होते ते. तुम्हा दोघांना सांगतो, हा कार्यक्रम व्हावा असे माझ्या मनात अजिबात नाहीये. पण आमच्या बायकोने अगदी हट्टाला पेटून हा सगळा गोळ घालून ठेवलाय. तो निस्तरणे आहे आपल्याला. हेमूच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचा ताण हे ऐकून एकदम कमी झाला आहे. ते पाहून मामा निश्चिंत झाला. हेमूच्या मनावरचे दडपण कमी होऊ लागले. मामाच्या बोलण्यातून एक सूर असाही निघतो आहे की समोरच्या पार्टीच्या मनात वेगळा विचार सुद्धा असू शकतो आणि हे विचार जर जुळले नाही तर काय, आपली यातून आपोआपच सुटका होऊ शकते. पण त्यासाठी उद्या हे सगळे घडू द्यावे लागणार. ते तर टाळणे आता कुणाला शक्य नाही. या गोष्टीने हेमूच्या मनाला घोर लागला होता. उद्याची दुपार काय होईल. आणि हेमूला आठवले, तिकडे आपली नेहा वाट पाहत असेल आपल्या मेसेजची. आज संध्याकाळी मामाबरोबर काय काय बोलणे झाले असेल. हेमूने टाईम पाहिला. रात्रीचे 11 वाजले होते. इथे मध्यरात्रीसारखी नीरव शांतता जाणवत होती. पण तिकडे जशी रात्र होते, जणू दिवस उजाडतो असे वातावरण असते. हेमूने पाहिले, त्याचे आई बाबा आणि मामा मधल्या खोलीत अंथरुणे टाकून झोपायच्या तयारीत आहेत. या तिघांना उशिरापर्यंत जागण्याची सवय नव्हती. बाहेरच्या खोलीत हेमू एकटाच बसला होता. तो हळूच बाहेरच्या अंगणात आला. बाहेर अंगणात येऊन तो फिरू लागला. असा इतका निवांत वेळ त्याला खूप खूप दिवसांनी मिळाला होता.
मधुरिमा दीदी आणि रणधीर यांनी या अगदी दुर्गम परिसरात त्यांची संस्था सुरू केली, शाळा सुरू केली आणि ही जबाबदारी हेमूच्या आई-बाबांना द्यावी, ही सूचना रणधीरचे काका-आजोबांनी केली होती. काही वर्षापूर्वी हेमूचे आजोबा आणि रणधीरचे हे काका-आजोबा वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबादला सोबत होते. निजामी राजवटीतील या भागातील लोकांना हैदराबाद सोयीचे असे. विदर्भ, मराठवाडा आणि या सीमेलगत असलेला आदिवासी परिसर होता. नंतरच्या काळात हेमूचे आजोबा, रणधीरचे आजोबा यांनी या भागात समाजकार्य करण्याचे ठरवत अनेक संस्था सुरू केल्या. कार्यकर्ते जमवले आणि ज्यावेळी या संस्था आकारास येत गेल्या, तेव्हा हेमूच्या बाबांसारखे निस्पृह कार्यकर्ते त्यांच्या कार्यात येऊन मिळाले. पुढे मधुरिमा आणि रणधीर दोघांनी हेमूच्या बहिणींचे शिक्षण केले, त्यांचे संसार सुरू करून दिले. पुढे हेमूचे उच्च शिक्षण, त्याची नोकरी या सगळ्या गोष्टी मधुरिमा आणि रणधीर यांनी केल्या. त्याची भरपाई म्हणून जणू हेमूच्या आई-बाबांनी त्यांचे सारे जीवन रणधीरच्या कार्याला अर्पण करून टाकले. मधुरिमा आणि रणधीरने या सगळ्यांचे पालक होऊन जबाबदारी पार पाडणे हे कर्तव्य स्वीकारले. हेमूला हे सगळे आठवले. याच मधुरिमा दीदीने नेहाची निवड केली आहे. दोघांना एकत्र आणले आहे. आपल्या परिवारासाठी नेहा किती योग्य आहे, हे तिने विचारांती ठरवले असणार. म्हणूनच सोनिया आणि अनिता या दोघींना तिने मदतीसाठी नेहासोबत ठेवले आहे. आणि या मधुरिमा दीदीला नेहाने आणि आपण दोघांनी एका शब्दानेही काही सांगितले नाही. ही आपण चूक तर नाही ना केली? आता उद्याच्या कार्यक्रमानंतर परत गेल्यावर मधुरिमा दीदीला सांगायला हवे. हेमूने नेहाला कॉल लावला. ती वाटच पाहत होती. काय काय झाले हेमू, अगोदर सांग मला. शांतपणे हेमू सांगू लागला. नेहा, आपण काळजी करावी, गोष्टी बिघडून गेल्या अशी भीती वाटावी असे काहीही अजून घडलेले नाही. उद्या संध्याकाळी आलेले पाहुणे गेल्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. तू टेन्शन घेऊ नकोस नेहा. त्यावेळी नेहा विचार करत होती. आपल्या आईने केलेल्या फोनबद्दल हेमूला आत्ताच सांगावे का, आणि सांगितले तर आधीच तो उद्याच्या टेन्शनमध्ये. त्यात या गोष्टी ऐकून तो अधिकच परेशान होऊन जाईल. जाऊ दे, तो इकडे आल्यावर सांगितलेले बरे, हेमू म्हणाला. नेहा घाबरून जाण्यासारखे काहीच झालेले नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे मामाशी जे बोलणे झाले त्यावरून मला थोडा थोडा अंदाज आलाय की केवळ मामीच्या हट्टामुळे उद्याचा कार्यक्रम होतो आहे. माझ्या मामीच्या बळजबरीने समोरची पार्टी म्हणत असेल, इतका आग्रह आहे आपल्या बहिणीचा तर काय हरकत आहे, बघून तर घेऊ पोरगा, अशा उद्देशाने येत असावेत. हे ऐकून नेहा म्हणाली. अरे हेमू, नेमकं याच्या उलट घडले तर मग कसे? तुला पाहिल्यावर, भेटल्यावर, बोलणे झाल्यावर त्या मुलीचे मन बदलले तर अशा उद्देशाने येत असावेत. मला याचीच भीती वाटते आहे हेमू. तुला पाहिल्यावर ती मुलगी नाही म्हणायची शक्यता मला फारच कमी वाटते. बघ बाबा, मला काय वाटते ते मी तुला सांगितले. काळजी तर तुला घ्यायची आहे. मी इकडे परेशान होऊन बसण्याशिवाय काहीच करू शकत नाही. सारखे प्रार्थना करते, नवस बोलते माझ्या रेणुका मातेला, आई अंबाबाईला, आमचं सगळं सुखरूप पार पडू दे. जोडीने येऊ गडावर तुझ्या दर्शनाला. नेहाची ही मनोअवस्था पाहून हेमूला हसू आले. पण तिला काही बोलणे बरे नाही, म्हणून तो गप्प राहत म्हणाला. चल बाय कर, उद्याचा दिवस मोठा कठीण आहे, आपल्या प्रेमाच्या परीक्षेचा आहे. नेहा आणि सोनियाचा रविवार सुट्टीचा, सगळ्या गोष्टी आरामशीर करण्याचा दिवस.
आज तिसरा मेंबर अनिता नव्हती. ती आणि तिचा रोहन दोघी मिळून त्यांच्या संसाराची तयारी सुरू करण्याच्या स्वप्नवत कामात गुंतून गेले आहेत. यापुढे अनिता नावापुरती सोबत असणार हे मानून घेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे, सोनिया म्हणाले. नेहा, आज तिकडे हेमूच्या गावी देखील सगळेजण घाई गडबडीत असणार. हेमूच्या घरी पाहुणे येणार. हेमूच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे, पण बाकीच्यांना कुठे काय माहिती आहे? ते तर आजच्या कार्यक्रमाची वाटच पाहत असणार. यावर नेहा सांगू लागली, तसे नाहीये सोनिया. मामाचे आणि हेमूचे सविस्तर बोलणे झाले आहे या विषयावर. मामाच्या बोलण्यावरून असे कळले आहे की मुलगी पाहण्याचा हा सगळा घोळ हेमूच्या मामीने घातला आहे. मामाच्या म्हणण्यानुसार मुलीची अपेक्षा फार वेगळी असणार आहे. हेमू आणि त्या मुलीची भेट होईल, त्यांचे बोलणे होईल, मगच आपल्याला कळेल. तोपर्यंत आहेच टेन्शन, सोनिया म्हणाली. रडूबाई, तुला कसे समजत नाही की आजच्या या कार्यक्रमात अजिबात दम नाहीये. फक्त ठरवले आहे म्हणून हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होणार. नेहा म्हणाली. सोनिया, असेच व्हावे. त्याच वेळी इकडे हेमूच्या घरी मामाने आणि हेमूच्या आईने दुपारी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. आल्याबरोबर चहापाणी आणि मग समोरच्या बैठकीत कार्यक्रम सुरू. तास 2 तासाचा तर प्रश्न. मामा म्हणाले, मी काय सांगतो ते तुम्ही तिघीही लक्षात ठेवा. पाहुणे आल्या आल्या परतायची घाई सुरू करतील तेव्हा तुम्ही बरं बरं म्हणायचे फक्त. बाकी काही बोलायचे नाही. हे ऐकून तिघेही ठीक आहे म्हणाले. बरोबर 2 वाजता मामाचा फोन वाजला. पाहुण्यांच्या गाडीचा ड्रायव्हर विचारत होता, आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत, पुढे कसे यायचे आणि किती लांब आहे? गाडी येईल ना घरापर्यंत? मामा म्हणाला, तुम्ही आहे तिथेच थांबा, मी आलोच तुम्हाला घ्यायला. 10 मिनिटांनी हेमूच्या घरासमोर एक 16 सीटर गाडी थांबली. त्यावरचे पब्लिक स्कूलचे नाव दिसत होते. गाडीतून उतरली ती 7-8 माणसेच. इतकी कमी माणसे पाहून हेमूच्या आईचा जीव हलका होऊन गेला. सगळेजण आत येऊन बसले. लहान गावातील पद्धतीप्रमाणे बायका आतल्या खोलीत आणि पुरुष बाहेर बसले. मामाने ओळख करून देत म्हटले, हे मुलीचे वडील दादासाहेब. याच नावाने सगळीकडे यांचा परिचय आहे. मोठ्या पार्टीचे नेते आहेत. जिल्ह्यात शैक्षणिक संस्था आहेत दादासाहेबांच्या. इतकी वर्ष राजकारणात आहेत, पण प्रसिद्धी आणि सत्तेपासून स्वतःला दूर ठेवणारे दादासाहेब असा यांचा दबदबा आहे. हे त्यांचे धाकटे चिरंजीव, जिल्ह्याचे भावी नेतृत्व आणि थोरले चिरंजीव दिल्ली दरबारी आहेत. आणखी हे 2 पाहुणे दादासाहेबांचे डावे उजवे हात. दादासाहेबांनी मग हेमूच्या बाबांबद्दल जाणून घेतल्यावर म्हटले, अशा ऋषितुल्य व्यक्तींना भेटून आनंद झाला. मामाने हेमूबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर दादासाहेब फार खुश झालेले नाहीत हे सर्वांना जाणवले. पण दादासाहेबांच्या बोलण्यातून ते जाणवणे शक्य नाही हे मामाला कळत होते. दादासाहेबांनी मामाला सूचना केली, आपण ज्यासाठी आलोत ते होऊ द्या. आम्हाला घाई आहे जाण्याची. आतून मामी मुलीला घेऊन आल्या. हेमू तिच्याकडे पाहत होता. समोर बसलेल्या दादासाहेबांची सेम कॉपी दिसत होती. हेमूच्या बाबांना दादासाहेब म्हणाले, तुम्ही विचारा काय विचारायचे आहे आमच्या ताईसाहेबांना. हेमूचे बाबा म्हणाले, दादासाहेब, आपण काय विचारायचे? मुलीला बोलून घ्या म्हणावे. ते जे ठरवतील ते फायनल. हे ऐकून दादासाहेब खुश होत म्हणाले, अगदी रास्त सूचना केलीत गुरुजी तुम्ही. मामाकडे पाहत ते म्हणाले,
मामा, या पोरांना घेऊन जा बाहेर आणि या म्हणावे एकमेकांना बोलून. आणि लवकर या, आपल्याला घाई आहे. लेट झालेला अजिबात चालत नाही आम्हाला. समोरच थोड्या अंतरावर हेमूच्या बाबांची शाळा आणि ऑफिस होते. मामा त्या दोघांना घेऊन तिथे गेला. तिथे बसण्याची सोय होती. हेमू म्हणाला, मामा, आम्ही येतो थोड्या वेळात. दोघे समोरासमोर बसले. तिने बोलण्यास सुरुवात केली. मी संजीवनी, दादासाहेबांची एकुलती एक मुलगी. त्यांचा शैक्षणिक कार्याचा वारसा माझ्याकडे आहे. माझे दोघे भाऊ राजकारणात आहेत. दादासाहेबांच्या इतर सामाजिक कार्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आम्ही आलोत त्या गाडीवर. पब्लिक स्कूलचे नाव आहे ना, त्या संस्थेची मी अध्यक्ष, चेअरमन, प्रिन्सिपल सगळं काही मीच आहे. तसे पाहिले तर आपल्यात कॉमन वाटावे असे काहीच नाहीये. तुमचे स्थळ तुमच्या मामींनी सुचवले, त्या दादासाहेबांच्या जवळच्या नातेवाईक. पण दादासाहेब त्यांना आपली बहीण मानतात. म्हणून आमच्या परिवारात त्यांचा मान ठेवला जातो. त्यांनी दादासाहेबांना फारच विनवणी केली. म्हटले, निदान बघून तर घ्या. तुम्ही हो म्हणावे असं अजिबात म्हणत नाहीये मी. पण मी या घरासाठी काही करू इच्छिते, हे मला सगळ्यांना दाखवायचे आहे. बाकी काही नाही. हे पहा हेमकांत, आपले जग वेगळे, उद्देश आणि हेतू वेगळे. मला पाहून, माझे स्टेटस पाहून तुम्हाला जर मनात थोडेफार जरी आशा करण्यासारखे काही वाटत असेल तर सॉरी, तसे काही वाटून घेऊ नका. मी तुमचा विचार करावा किंवा तुम्ही माझा विचार करावा असे आपल्या दोन परिवारात काहीच नाहीये. आता फक्त एक परदेशी जाणारा मुलगा असेल तर त्याला आपला ठाम नकार आहे. संजीवनीची ही ऑफर हेमूला मनापासून आवडली. तो म्हणाला, हे पहा संजीवनी, मी माझ्या मर्यादा ओळखून आहे. केवळ मामींनी हा घोळ घालून ठेवलाय म्हणून मामाला तो निस्तरणे भाग पडले. त्यामुळे मला रजा घेऊन यावे लागले. काही हरकत नाही. तुम्ही म्हणाला तसेच मी सगळ्यांना सांगेन. पण माझी सुद्धा अट आहे. त्याप्रमाणे सगळ्यांच्या समोर तुम्ही पण मला तुमचा नकार द्यावा आणि त्याचे कारण सांगावे. म्हणजे मामीचेही समाधान होईल आणि दादासाहेब सुद्धा खुश. संजीवनी म्हणाले, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगितले की मी पण लगेच सांगते. यू डोंट वरी हेमकांत. दोघे परत आले. सगळ्यात येऊन बसले. त्यांच्याकडे पाहत दादासाहेब म्हणाले, छान बोलणे झालेले दिसते आहे तुमच्यात. फ्रेश दिसत आहेत तुम्ही दोघं. मामी आणि हेमूच्या आईंनी सगळ्यांना फराळाचे दिले. आणि खाता खाता दादासाहेब हेमूला बोलले, चला आपापले मत म्हणा की निर्णय म्हणा, काय असेल ते स्पष्टपणे सांगून टाका. घोळ घालायचा नाही आणि तो वाढवत बसायचा नाही. असले काही आम्हाला अजिबात चालणार नाही. मामा म्हणाले, हेमकांत, तुम्ही तुमचे सांगा. हेमू सांगू लागला, मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करणारा माणूस. दादासाहेब, तुमचे जग वेगळे, माझे जग वेगळे. येत्या 6 महिन्यात कंपनी मला परदेशात पाठवणार आहे. 1 वर्षासाठी की कायमचे ते ठरेल पुढच्या काही महिन्यात. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी किरकोळ आहेत. संजीवनी त्यांच्या फील्डमध्ये त्यांचे करिअर करतील, पण त्यांना परदेशी जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि मी माझे करिअर कसे सोडू आणि का सोडू? लक्षात घेतले तर आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर ठेवत निरोप घेणे उत्तम.
त्यांना नकार देणे योग्य नाही होणार, पण होकार देणेही चुकीचे आहे. दादासाहेब एक एक शब्द ऐकत होते. हेमूचे सांगून झाल्यावर ते हेमूचे बाबांना म्हणाले, गुरुजी, मानले तुमच्या लेकाला. मनापासून आवडले त्याचे स्पष्ट बोलणे. ऐकणाऱ्याला वाईट वाटणे दूरच, पण त्याला मनापासून पटणारे कारण दिले आहे. मामा, आपण तर खुश झालो तुमच्या भाच्यावर. आमच्या बहिणीला सुद्धा पटेल भाच्याच्या सांगण्याची पद्धत. लगेच संजीवनी बोलत म्हणाली, दादासाहेब, माझा होकार आहे आणि हेमकांत यांनी तरीही मला नकार दिलाय असे कुणी समजू नये. आम्ही दोघेही एकमेकांसाठी अनुरूप नाही आहोत हे लक्षात आणून देत मी माझा नकार त्यांना सांगितला आहे. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.